बोलो हिंदुस्तान की जय हे जयघोष वाक्य उच्चारल्या क्षणी भारतवासियांच्या अंगामध्ये स्फूर्ती संचारते आणि शत्रूच्या मनामध्ये धडकी भरते। हे जयघोष वाक्य आहे महार रेजिमेंटचे। महार रेजिमेंट हे भारतीय सैन्यातील एक महत्वाचे पायदळ रेजिमेंट आहे, ज्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 रोजी झाली आहे। या रेजिमेंटचा इतिहास शौर्य, बलिदान, देशसेवेच्या गाथांनी परिपूर्ण आहे। आज आपण माहिती घेणार आहोत महार रेजिमेंटच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या गौरवशाली इतिहासाविषयी। मित्रांनो, महार समाजाला प्राचीन काळापासूनच लष्करी परंपरा लाभलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात महार सैनिक स्काउट आणि किल्ल्याचे रक्षक म्हणून कार्यरत होते। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातही महार सैनिक मोठ्या प्रमाणात होते। 1 जानेवारी 1818च्या कोरेगाव भीमाच्या युद्धात 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28,000 सैनिकांचा पराभव करून आपले शौर्य सिद्ध केले होते। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी मार्शल रेस सिद्धांत राबवला, ज्यामुळे 1892 मध्ये महार सैनिकांची भरती पूर्णपणे बंद करण्यात आली। मित्रांनो, हा महार समाजासोबत ब्रिटिशांचा केलेला विश्वासघात होता, परंतु काही काळानंतर, काही वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 1 ऑक्टोबर 1941 रोजी बेळगाव येथे पहिली महार बटालियन स्थापन करण्यात आली। महार बटालियनच्या स्थापनेनंतर लगेचच महार बटालियनने दुसऱ्या महायुद्धात बर्मा मोहिमेत जपानी सैनिकांच्या विरोधात यशस्वी लढा दिला। त्यांच्या या शौर्यामुळे 1946 मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली मशीन गन रेजिमेंट बनण्याचा मान देण्यात आला। महार रेजिमेंटचे मुख्य केंद्र 1942 मध्ये नागपूर मधील कामठी येथे, तसेच अहमदनगर या ठिकाणी आणि नंतर मध्य प्रदेश मधील सागर येथे रेजिमेंटचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं। सागर येथे आजही रेजिमेंटचे मुख्य केंद्र आहे। स्वातंत्र्यानंतर महार बटालियनचे देशासाठी फार मोठे योगदान आहे। 1947-48 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले। जम्मू काश्मीर मधील जांगारे येथे महार रेजिमेंटने पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना पराभूत केले। या लढाईत हवालदार राऊ कांबळे आणि नाईक बारको कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महार बटालियनने शौर्य आणि बलिदान दाखवून विजय प्राप्त केला। 1962 मध्ये भारत चीन युद्धात लडाख मध्ये महार रेजिमेंटने महत्वपूर्ण भूमिका बजावली। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात 9 महार बटालियनने जोडियाक कलीत येथे शौर्य गाजवले आणि तेव्हा बटालियनला बॅटल ऑनर आणि थिएटर ऑनर जम्मू अँड काश्मीर ने सन्मानित करण्यात आलं। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये बोलो हिंदुस्तान की जय या युद्ध घोषासह पंजाब मोहिमेमध्ये महार बटालियनने विजय मिळवला। 1987 मधील श्रीलंका शांतता मोहिमेमध्ये महार रेजिमेंटने सक्रिय भाग घेतला। 1999च्या कारगिल युद्धातही महार रेजिमेंटने आपले शौर्य आणि धाडस दाखवले। महार रेजिमेंटचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसमावेशक रचना ही होय। सुरुवातीला महार रेजिमेंट ही फक्त महार समाजासाठी स्थापन करण्यात आली होती। महार रेजिमेंटचा इतिहास पाहता ही रेजिमेंट आज भारतातील सर्व समुदाय आणि क्षेत्रातील सैनिकांना सामावून घेते। त्यामुळे ती भारतीय सैन्याची एकमेव सर्वसमावेशक रेजिमेंट बनली आहे। मध्य प्रदेश सागर येथील रेजिमेंटचे मुख्य केंद्र आहे, जिथे सैनिकांना कठोर प्रशिक्षण, अनुशासन याचं ट्रेनिंग दिलं जातं। सैनिकांचे गणवेश, कल्याणकारी योजना आणि सैनिकांच्या कार्यक्रमाचे नियोजन याच ठिकाणी करण्यात येतं। मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, रेजिमेंटचा युद्धघोष बोलो हिंदुस्तान की जय हा आहे, जो सैनिकांच्या देशभक्तीचे प्रतीक आहे। महार रेजिमेंटने आपल्या शौर्यासाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत, ज्यामध्ये सामील आहेत 1 परमवीर चक्र, 4 अशोक चक्र, 32 वीर चक्र आणि शिवाय अनेक सैन्य मेडल्स आणि इतर सन्मान देखील मिळवले आहेत। महार रेजिमेंटने या देशाला 2 सेना प्रमुख दिले आहेत, जनरल VK कृष्णराव ज्यांचा कार्यकाळ होता 1981 ते 83 आणि दुसरे जनरल के सुंदरजी यांचा कार्यकाळ होता 1985 ते 88। हे महार रेजिमेंट मधून भारतीय सैन्याचे प्रमुख झाले होते।
1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईत महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला. या विजयाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला, जो आजही महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाचा प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटच्या पुनर्स्थापनेसाठी केलेला प्रयत्न आज महार समाजाला सैन्यात प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी महत्वाचे ठरले. पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सुभेदार धर्माजी खांबे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे, जे महार रेजिमेंटच्या इतिहासाचे जतन करते. महार बटालियनचे आधुनिक काळातील योगदान म्हणजे अग्निवीर. सागर येथे महार रेजिमेंटच्या केंद्रात अग्निवीरांचे प्रशिक्षण दिले जाते. 2024 मध्ये 894 अग्निवीरांची सर्वात मोठी बॅच या ठिकाणहून पास झाली आहे. महार रेजिमेंटने जातीच्या भेदभावाविरुद्ध लढा दिला, सर्वसमावेशतेचे उदाहरण घालून दिले. वीर भारत के बालक हम हे रेजिमेंटचे घोषगीत आहे. सध्या महार रेजिमेंटमध्ये 22 बटालियन्स आहेत, ज्यापैकी 22वी बटालियन शेरदिल बॉईज ही आहे. ती 1 जानेवारी 2024 रोजी ढाणा मिलिटरी स्टेशन येथे स्थापन करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर हा रेजिमेंटचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. सागर येथील महार रेजिमेंट केंद्र प्रशिक्षण आणि संशोधनाचे मुख्य केंद्र आहे, जिथे दरवर्षी शेकडो सैनिक तयार होतात. महार रेजिमेंटने कोरेगाव भीमाच्या लढाईपासून ते आधुनिक काळातील अग्निवीर प्रशिक्षणापर्यंत एक गौरवशाली प्रवास केला आहे. या रेजिमेंटने केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर सामाजिक समता आणि सर्वसमावेशकतेच्या क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. बोलो हिंदुस्तान की जय या युद्ध घोषासह महार रेजिमेंट आजही देश सेवेत अग्रेसर आहे. या महान महार बटालियनला मानाचा सॅल्यूट. मित्रांनो, माझी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भारत.